Welcome back, dear student. We are learning exercise 1.4. Already first two questions are finished. Now question number third. In that first question is given, if x is equal to a sec theta minus tan theta and y is equal to sec theta plus tan theta, then show that derivative of y with respect to x is equal to negative y upon x. We are solving the sum based on parametric equations or parameters. Here theta is the parameter given. Now we have to change some method to solve this question. जर आपण डायरेक्ट त्याला x चा डेरिव्हेटिव्ह थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा आणि y चा केला तरी चालेल, पण थोडी लॉंग मेथड आहे. जर आपण याच्या आतल्या टर्म्स बघितल्या sec थीटा tan थीटा sec थीटा प्लस tan थीटा, इट इज इक्विव्हॅलेंट टू आयडेंटिटी. ट्रिग्नोमेट्रिक जी आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये ह्या टर्म्स येतात. ठीक आहे, मग त्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा आपल्याला यूज इथे करायचा आहे. सो व्हाट विल डू, x is equal to a under root sec theta minus tan theta. जी x चं फंक्शन दिले ते तसंच लिहिलं. y is equal to इथे पण a आहे. y is equal to a under root sec theta plus tan theta. मध्ये दोघं साइडचे a x ला आणि y ला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचे. therefore x upon a is equal to under root sec theta minus tan theta. y upon a is equal to under root sec theta plus tan theta. आता या दोघं टर्म्सचं मल्टिप्लिकेशन करायचंय, जे मीन्स आपल्याला सॉल्व करायचे जे टर्म्स आहेत ते सिंपल होत जातील. x upon a किंवा त्याला इक्वेशन नंबर 1 लिहा, त्याला इक्वेशन 2 लिहा, म्हणजे मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 and 2. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 and 2. मग आता 1 and 2 ची आधी LHS मल्टिप्लाय करू. x इंटू y म्हणजे x अपॉन a इंटू y अपॉन a इज इक्वल टू अंडर रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू under root sec theta plus tan theta. x into y xy upon a into a square. अंडर रूट मध्ये एकदा मायनस एकदा प्लस आहे, या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केली तर आन्सर येईल सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजे त्याच्या जागी आपल्याला लिहिता येतं 1. आयडेंटिटी काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. म्हणजे तो टॅन आपण त्या साईडला शिफ्ट केला तर सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटाचा आन्सर येतं 1. म्हणजे xy अपॉन a स्क्वेअर इज इक्वल टू 1. या a ला जर त्या साईडला शिफ्ट केलं तर x इंटू y इज इक्वल टू a स्क्वेअर. आता इथपर्यंत सम आल्यानंतर मात्र त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा. ठीक आहे, मग आता याचा डेरिव्हेटिव्ह x इंटू वाय म्हणजे u इंटू v यूज करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग आधी x तसाच लिहितो, डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 आणि a स्क्वेअर हा कॉन्स्टंट टर्म आहे, ही कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह झालं 0. therefore x into डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू, इथे x नाही आहे ना, y आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x म्हणजे 1 असतो. मग ही टर्म त्या साईडला गेली, आन्सर झालं निगेटिव्ह y. therefore डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x इज इक्वल टू निगेटिव्ह y अपॉन x. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू नेगेटिव्ह y अपॉन x. याच्या फर्स्ट टर्म असं करायचं आहे की दोघांचा a जो आहे तो LHS ला शिफ्ट केलाय, त्याच्यानंतर दोघांची मल्टिप्लिकेशन केली. मल्टिप्लिकेशन झाल्यावर सिंपल स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं, त्याला xy इज इक्वल टू a स्क्वेअर. आणि याच्यानंतर मेन आपल्याला डिफरन्शिएशन स्टार्ट करायचं. क्वेश्चन सेकंड आहे, x इज इक्वल टू e रेज टू sin 3t y raised to cos 3t.
then show that derivative of y with respect to x is equal to negative y log x upon x into log y. आता क्वेश्चन मध्ये आपला आन्सर मध्ये जे शो करायचे त्याच्यामध्ये आपल्याला लॉग ची टर्म आली पाहिजे. मग हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्याला आपण लॉग मध्ये कन्वर्ट करू. फॉर एक्झाम्पल टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड केलं म्हणजे जसं आपण इम्प्लिसिट फंक्शन मध्ये केलं होतं. x is equal to e raised to sin 3t taking log on both the side. Therefore log x is equal to याचा जेव्हा लॉग घेतला जाईल तेव्हा ही जी वरची टर्म आहे ती पुढे येते sin 3t into log e. log x is equal to sin 3t आणि log e चा आन्सर असतो 1. log e म्हणजे किती 1 म्हणजेच आपल्याला आन्सर आलाय log x is equal to sin 3t. डिफरेंशिएट दिस फंक्शन. differentiate with respect to t. आता इथे t हे पॅरामीटर यूज केलेले आहे. therefore 1 upon x is equal to sin 3t चा डेरिव्हेटिव्ह होतं cos 3t आणि ह्या 3t चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 3. therefore 1 upon x is equal to इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t लिहायचं राहिलं आपल्याला 1 upon x dx upon dt ते राहिलं होतं लिहायचं. त्याच्यानंतर याचं येईल cos 3t into 3. therefore derivative of x upon t is equal to हा x तिकडे शिफ्ट करू x into पुढे हा 3 पुढे गेला तरी चालेल 3x cos 3t. हे झालं फक्त dx upon dt. सिमिलरली आता फाइंड आउट करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t. y is equal to e raised to cos 3t taking log on both sides. therefore log y is equal to आता log घेताना हा टी टर्म पुढे येते cos 3t into log e आणि log e म्हणजे 1 असतो. ठीक आहे म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो log y is equal to cos 3t. differentiate with respect to t. 1 upon y derivative of y with respect to t is equal to आता cos चे डेरिव्हेटिव्ह येतं नेगेटिव्ह sin 3t into 3. therefore derivative of y with respect to t is equal to हा 3 पुढे लिहिला नेगेटिव्ह 3 आणि हा y मल्टिप्लिकेशन साठी आला मल्टिप्लिकेट मध्ये आला नेगेटिव्ह 3 into y sin 3t. याच्यानंतर आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x कसं काढतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. आता याचा आन्सर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y त्याचा आन्सर आहे नेगेटिव्ह 3y sin 3t अपॉन dx अपॉन dt चा आन्सर आहे 3x into cos 3t. मला इथे 3 कॅन्सल झाले. लास्ट आन्सर झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू y नेगेटिव्ह y sin 3t आणि खाली आलं x cos 3t. आता याच्या पुढे सॉल्व्ह होत नाही. आता कंपेअर करा हेच प्रूव्ह करायचं आहे का तर प्रूव्ह मध्ये आपल्याला y आणि नेगेटिव्ह साइन हे दोघं तर मिळाले तिथे नेगेटिव्ह साइन गेली. ठीक आहे y upon x ते दोघं आले पण sin 3t च्या जागी log x पाहिजे आणि cos 3t च्या जागी log y पाहिजे. म्हणजे आपण फंक्शन बघितलं तर इथे बघा log x म्हणजे sin 3t आणि log y म्हणजे cos 3t. मग ही व्हॅल्यू आपण इथे पुट आउट करायचं. म्हटलं चला इक्वेशन 1 आणि 2 द्या म्हणजे अजून इझी होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू नेगेटिव्ह y sin 3t म्हणजे काय log x आणि cos 3t म्हणजे log y. त्याला रिझन द्या फ्रॉम 1 and 2 hence 2.
क्वेश्चन थर्ड मध्ये x इज इक्वल टू टी प्लस वन अपॉन टी मायनस वन, y इज इक्वल टू टी मायनस वन अपॉन टी प्लस वन, देन शो दॅट y स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 0. ऍक्च्युअली पॅरामेट्रिक फंक्शन आहे, विथ रिस्पेक्ट टू टी सॉल्व केलं पाहिजे. जर विथ रिस्पेक्ट टू टी केलं डिफरन्शिएट काढून तिथे u अपॉन v रूल अप्लाय करावा लागेल आणि u अपॉन v रूल अप्लाय केलं की क्वेश्चन खूप लेंदी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण पुन्हा फर्स्ट क्वेश्चन मध्ये कसं मल्टिप्लिकेशन यूज केलं होतं तसं मल्टिप्लिकेशन करणार. लक्षात कसं येतं, जेव्हा हे फंक्शन बघितलं जातं, जेव्हा आपण मल्टिप्लाय करू x इंटू वाय, न्यूमरेटर न्यूमरेटरशी कॅन्सल होईल, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरशी कॅन्सल होईल. म्हणजे क्वेश्चन बघून आपल्याला स्टेप्स किंवा मेथड थोडीशी चेंज करावी लागते. ठीक आहे, मग आता मल्टिप्लाइंग याला 1 घ्या आणि याला 2 घेतलं. सपोज मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 and 2, मग x इंटू वाय टी प्लस वन, जसं LHS ला मल्टिप्लिकेशन होते तशीच RHS ची करायची. टी मायनस वन टी प्लस वन, टी प्लस वन टी प्लस वन कॅन्सल, टी मायनस वन कॅन्सल. देअरफॉर x इंटू वाय इज इक्वल टू आन्सर झाला 1. याच्यापुढे सॉल्व होत नाही, मग त्याच्यापुढे काय करायचं तर त्यांचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर आता इथे u इंटू v रूल अप्लाय होईल. मग u म्हणजे x ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 हा कॉन्स्टंट आहे म्हणून तो झाला 0. देअरफॉर x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x इज इक्वल टू नेगेटिव्ह y. Therefore, x into derivative of y upon x plus y into x. So x derivative of y upon x is equal to negative y. u into v rule apply केला है. x derivative of y dy upon dx is equal to negative y. Therefore, x आपल्याला y स्क्वेअर पाहिजे, तिथे कुठेही x नाहीये. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये कुठेही x नाहीये, म्हणजे x च्या जागी आपल्याला कोणतीतरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागणार आहे या x च्या जागी. मग आता इथे जर बघितलं इक्वेशन 1 बघा, इक्वेशन 1 मध्ये काय, इन इक्वेशन 1 x इंटू वाय इज इक्वल टू 1. म्हणजे ती x ची व्हॅल्यू काढली तर x ची व्हॅल्यू येते 1 अपॉन y. मग ही x ची व्हॅल्यू आपण जर इक्वेशन 2 मध्ये पुट डाउन केली, therefore put x is equal to 1 upon y in equation 2. इक्वेशन काय बघा, therefore 1 upon y into derivative of y upon dx is equal to negative y. Therefore या टर्मला तिकडे शिफ्ट करा, derivative of y upon x is equal to y into y, तो झाला negative y square. y square LHS ला आहे, पुन्हा ते y square ला या साईडला शिफ्ट करा. Therefore पॉझिटिव्ह y स्क्वेअर प्लस हा नेगेटिव्ह इकडे येताना पॉझिटिव्ह झाला इंटू प्लस डेरिव्हेटिव्ह, इथे फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू dx आहे. हा नेगेटिव्ह y स्क्वेअर इकडे येताना तो पॉझिटिव्ह झाला, म्हणजे दोघांमध्ये ॲडिशन झाली आणि इथे काहीच नाही म्हणजे 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. 6 स्टेप मधले 2 क्वेश्चन जसे आपण आधीचे सॉल्व्ह केले तसे सॉल्व्ह करून बघायचे. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू दिली आहे log 1 plus t square आणि y दिलाय t minus t tan inverse t. दोघं साईडला डिफरन्शिएट करायचंय. डिफरन्शिएट पॅरामेट्रिक इक्वेशन आहे, फंक्शन आहे t मधलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ t इज इक्वल टू log चा डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन 1 प्लस t स्क्वेअर आणि पुन्हा या 1 प्लस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, 1 चा डेरिव्हेटिव्ह झाला 0 प्लस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होतं 2t. टी स्क्वेअरचा या टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह झाला 2t. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t इज इक्वल टू हा 0 प्लस 2t म्हणजे 2t इंटू 1, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे झालं इक्वेशन 1. अँड y फंक्शन आहे t मायनस
tan inverse t, tan inverse t, differentiate with respect to t a, derivative of y with respect to t is equal to, दोन फंक्शन आहे दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह आहे, t चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 मायनस tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर आणि इथे t आहे म्हणून तो झाला t स्क्वेअर. आता हे सॉल्व करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t इज इक्वल टू, हा डिनॉमिनेटरचा 1 प्लस t स्क्वेअर याला मल्टिप्लाय होईल म्हणजे इन शॉर्ट आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा एलसीएम काढायचं आहे. मग 1 प्लस t स्क्वेअर 1 इंटू दिस 1 म्हणजे ते म्हणजे मायनस आहे अपॉन या दोघांची मल्टिप्लिकेशन 1 प्लस t स्क्वेअर, 1 आणि 1 कॅन्सल, आन्सर झालं t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. हे आन्सर आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x काढू. त्याचं आन्सर येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन t त्याचा आन्सर आहे t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. ही टर्म त्याला रेसिप्रोकल ही टर्म जर घेतली तर या दोघं टर्म कॅन्सल होतात, हे दोन कॅन्सल t आणि हा t कॅन्सल म्हणजे आन्सर आला वरती फक्त t आणि खाली 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t आन्सर झालं t अपॉन 2. पण आपला आन्सर आहे जे आपल्याला शो करायचं आहे त्याच्यामध्ये अंडर रूट ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन टी अपॉनचा 2 जो आहे सॉरी अपॉन 2 तो 2 चा आलाय म्हणजे t ला आपल्याला असं कन्वर्ट करायचं आहे ते एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आलं पाहिजे. मग लॉग आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म यांना इंटरचेंज करता येतं. मग आता x आणि y फंक्शन जर ऑब्झर्व केलं तर लॉग फंक्शन x मध्ये म्हणजे विथ द हेल्प ऑफ दिस x फंक्शन विल फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ t as x is equal to log 1 plus t square. मग आता याला जर आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला कसं लिहिता येईल, इथे log टू द बेस e असतो. मग हा झाला e रेस टू x इज इक्वल टू 1 प्लस t स्क्वेअर. log e टू द बेस a इज इक्वल टू b असेल तर आपण कसं लिहितो e रेस टू b इज इक्वल टू a. मग या फॉर्म मध्ये याला कन्वर्ट केलं म्हणजे लॉगचा एक्सपोनेन्शियल फॉर्म घेतला. e रेस टू x इज इक्वल टू 1 मायनस t स्क्वेअर. therefore e रेस टू x मायनस 1 इज इक्वल टू t स्क्वेअर झालं. आपल्याला t स्क्वेअर नको, आपल्याला काय हवंय t हवंय. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड, टेकिंग स्क्वेअर रूट, जर स्क्वेअर कॅन्सल करायचं तर स्क्वेअर रूट घ्यायचा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग इथला स्क्वेअर रूट झाला e रेस टू x मायनस 1 आणि रूट जर आपण घेतलं तर त्याचा आन्सर येतं t. मग आता ही t ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. पुट t is equal to under root e raised to x minus 1 in equation 1. Therefore, equation 1 become derivative of 1 with respect to x. t ची व्हॅल्यू इथून घ्यायची आहे under root e raised to x minus 1 upon 2. Hence proof.